आणि आपला नगराध्यक्ष याचा रेकॉर्ड तपासा. तो कसा आहे, तो संध्याकाळी डुलत असतो की फुलत असतो ह्याच्याकडे पण लक्ष ठेवा. तुमचे समस्या, तुमचे प्रश्न समजून घेणार आहे, तुम्हाला प्रेम देणार आहे, भाईचारा देणार आहे. काय हे सगळं समजून घ्या. ते ओरडत आहे, त्यांना पण फक्त आहे. ते बघा. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला मतदान करताना आपला नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष आपल्या मुलीप्रमाणे जपूया, आपल्या मुलाप्रमाणे जपूया. आपला रिश्ता त्या घरात जसा होणार आहे तसं नगरसेवक आणि नगरसेविका सानिया आणि आमचे हे तर अध्यक्ष आहे. मला माहिती नव्हतं. ते म्हणाले संपूर्ण राजवड्याची जी जमात आहे त्याच्या अध्यक्ष आहेत. मग ऑलरेडी तुम्ही त्यांना अध्यक्ष केलंय. आता फक्त बटन दाबायचं मचालीचं एवढंच काम बाकी आहे. त्यामुळे काही तपासायचं राहिलं नाही. मी म्हणतो तसं आता भास्करराव जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर जाता जाता मी एकच त्या निमित्तानं विनंती करेन की आपली शिवानी ताई तुमच्या घरची मुलगी आहे, आपली सालिया या तुमची घरची आहे आणि आमचे नजीर भाई हे सुद्धा तुमच्या कुटुंबातील आहेत, तुमच्या जमातीचे अध्यक्ष आहेत. आणि आमचा साजिद काय राजू बलगाय जेंटलमन, राजू बलगाय जेंटलमन एक पिक्चर होता. या शिवानीताई माने यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. भावी नगरसेविका भास्कररावजी जाधव साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि त्यामुळं मी जे काय आपल्याला सांगत होतो की भास्करराव जाधव या कोकणचे सुपुत्र आज शिवसेनेचे नेते उद्धवजींचे जवळचे सहकारी 96 साली भास्कररावजी जाधव आमदार असताना बेलकरवाडा प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर रत्नागिरीचा ढाण्यावाग प्रमोद शेरे साहेब यांचं पण आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आताचे तालुका प्रमुख सन्मान्य शेखरचे डोसाळे दुसरा ढाण्यावाग यांचंही आगमन झालं आहे. सभा फिरण्याची आवश्यकता नाही, बरोबर का? पण मुद्दा वादा करायच्या आणि इच्छा प्रजा भांगडी करायच्या. डोका थंड ठेवूया. साजिदभाई तुम्ही पण सगळ्यांनी बर्फ ठेवायचा डोक्यावर. मग काय करायचा तो बंदोबस्त मी करायला तयार आहे. कारण तुमचं लक्ष विचलित करणार, तुमची एकजूट भंग पावण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. 32 अधिक नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाचा 33 उमेदवार असताना यांचे 45 उमेदवार का? तर बाळमानेला पडलेलं मशालीचं मतदान विशेष करून आमच्या मुस्लिम बंधू भगिनींचं फोडण्याकरता हे चोरून आणलेलं घड्याळ नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. जर त्यांना नगराध्यक्ष व्हायचं असेल त्यांचे 32 उमेदवार का नाही? समजून घ्या. एवढंच सांगायचं, एवढंच समजलं की समजलं. दांडी कोण यांची? यांना असं वाटतं प्रत्येक वेळेला फसवा फसव्या करायच्या, निवडणुका जिंकायच्या, नवीन थापा मारायच्या. आता अनेक व्हिडिओ येत आहेत. आमच्या अलिमिया काजी साहेबांनी एक इंटरव्ह्यू घेतला होता 9 वर्षापूर्वी साहेबांचा. तेव्हा साहेबांची इकडे केस नव्हते, आता केस आले आहेत. आता ते नवीन तरुण झाले. हा व्हिडिओ दिसतोय, मला माहित नाही. आता अलिमियाला मी फोन करून विचारलं, अरे भाई हे काय? तर मला काय, मी इंटरव्ह्यू घेतला. अरे म्हटलं तेव्हा आता रेकॉर्ड करा, टेक्नॉलॉजी आले, तंत्रज्ञान आहे, युट्यूब आहे, सोशल मीडिया आहे. तुम्ही आता फसू शकत नाही. आपल्या माझ्या बचत बाप दाखवलं तर श्राद्ध काय? बाप नाही आहे तोही श्राद्ध करणे का? तसा अलिबाग तू घेतलाच ना इंटरव्ह्यू. आता लपायचं नाही, आता बोल लोकांसमोर. तेव्हा हा सगळा खेळ चालला. आपण मच्छीमार बंधू बघितल्या, मला याची जाणीव आहे. माझे सुद्धा वडील 1954 साली रापणीचा मच्छीमारीचा व्यवसाय करणारे अनेक या ठिकाणचे पूर्वीचे बुजुर्ग लोक, विशेष करून महिला भगिनी त्यावेळेला त्या फेऱ्यावरती मासे घ्यायला यायचे. ते मासे विकायचे आणि मग पैसे द्यायचे. स्वस्ताई होती, आता सारखी महागाई नव्हती. पण एक भाईचारा होता, एक नातं होतं. मिऱ्यावरचे यशवंतराव माने हे इथल्या मच्छीमार भगिनींना आपल्या भावापेक्षा जवळचे होते. अशा प्रकारचं एक आपलं ऋणानुबंधाचं नातं होतं. त्यावेळेला त्या मिऱ्याच्या किनारपट्टीवरती रापणीला चिंगळं यायची. रापणीमध्ये पापलेट मिळायचं, रापणीला सरंगा मिळायचा. आज कोण समुद्रात गेला ट्रॉलीला तरी सरंगा मिळत नाही परिस्थिती आहे. आणि आज इथले ओढीवाले, पणसोपवाले, बाट्यावाले, करल्यावाले आपण चांगल्या पद्धतीनं पारंपरिक मासेमारी करत होतो. वलवणाऱ्या ओढ्या होत्या. तेव्हा इंजिन नव्हतं, नंतर इंजिन आलं. आणि आता काय झालं तर नेस्ता आलं, सँडबार आला. 20 वर्ष लबाड लांडगा फसवतोय.
प्रत्येक निवडणुकीत सांगतोय मी तो गाळ काढणार, मी तो काढणार. निघाला का गाळ? निघालाय. याला गाळात गाडायचा या नगरपालिकेच्या लक्षात ठेवा. जास्त थापेबाजा तेच करतोय. मी तुम्हाला शब्द देतो, आपल्या शिवानीताईला नगराध्यक्ष करा, आपल्या सालियाला नगरसेविका करा, आमच्या नाजीर भाईला नगरसेवक करा, साजिद भाईला नगरसेवक करा. 32 नगरसेवक आपले येतील, 33वी शिवानीताई येईल. मी तुम्हाला सांगतो 1 महिन्यामध्ये आपण याने साधं काम सुरू करू. यांनी 20 वर्षामध्ये केलं. मी शब्द देतो, माझं वचन आहे तुम्हाला. सगळ्या मच्छीवर विश्वासात घेऊन करू. राज्य सरकार केंद्र सरकार कोणाचा त्याची मतलब नाही आहे. घटनेनं केलेलं हे सरकार आहे. माझे राजकीय संबंध तुम्हाला माहिती आहेत. मी जर आजही फोन फिरवला तरी राज्याचा मुख्यमंत्री माझा फोन घेतो. 2014 सालात या देशाचे पंतप्रधान माझ्या प्रशाच्या योजना जेव्हा मी कुठे घेऊन जाईल, मुख्यमंत्री असेल, मत्स्यमार मंत्री असतील, अन्य केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री असतील, बाळ माने तुमच्या योजना मंजूर करून आणणार आहे. हा लबाड लांडगा आपल्या महिलांना सांगतो, इथं मच्छीमार मार्केट कोण गेला? लाज लज्जा शरम वाटत नाही? माझी आई लहानपणी मला असं म्हणायची, ऐका घेण्यासारखा विषय, काहीतरी एखादी गोष्ट आम्ही चुकायचो लहानपणी आणि मग ते आम्हाला ओरडायची. आणि ती काय म्हणायची आम्हाला, मुलाला आई बोलायची, काय जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे काय तुला? तसं माझा सवाल आहे ना, जनाची नाही मनाची तरी लाज आहे का? या माझ्या मच्छीमार भगिनींना प्रत्येक वेळेला भामटा फसवतोय. आता या भामट्याला फसवायचा. दुसरा काय घाबरू नका, काळजी करू नका, काय नाही करू शकता. 5 दिवस जेलमध्ये गेलो होतो ढोकले यांच्या दहशतीला. यांचे दिवस आता संपले. तेव्हा जर इथं कोण दादागिरी दाखवत असेल, तुमचा कावल काढून तिकडे मिरकवड्यात थांबवतायत. अरे मर्द पाहिजे ना, तुम्ही कशाला घाबरवताय? मुस्लिम समाजाचे कोण कोण आणतात नेते त्यांना सांगताय. मला सवाल आहे की आता हे कोणाबरोबर सत्तेत आहेत? राज्याच्या केंद्रामध्ये कोण सत्तेत आहे? राजीभाई, मग आता हे याला चालतात आणि म्हणजे 33 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि महायुतीमध्ये 25 लोक उभे आहेत. हे कसं काय? जरा माहिती घ्या की किती ठिकाणी कमळ आहे. 6 ठिकाणी आहे, पण तिथं पण त्या कमळाला घटपात करणारे फसवणार. लोकसभेला नारायणरावांना यांनी मतदान केलं नव्हतं. रोकेगा कौन म्हणाले होते. त्यामुळे इथं काय होणार आहे त्याला माहिती आहे. यांचा चोरून नेलेला जो धनुष्य आहे, या धनुष्याचे उमेदवार किती आहेत हा प्रश्न त्यांना विचारा. आणि जर तुमची राज्यामध्ये डबल इंजिनचं जर सरकार आहे, तर मग या ठिकाणी कशा पद्धतीनं कोण कोण उमेदवार उभे आहेत? मला वाटतं या ठिकाणी महाविकास आघाडी जी झाली होती त्यातला अधिकृतरित्या यांना दिलेलं नाही, काहीतरी गडबड करून ते तुतारी फुकणारा माणूस आणली. आता इथे घड्याळ असणार बरोबर. मग रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदाला घड्याळ. शिवसेना चोरून नेलेला काय शिंदे सेनेचा पक्ष आहे, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. मतदार बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, ज्यांची या ठिकाणी तोफ धडकणार आहे ते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गुहागरचे शिवसेनेचे नेते सन्माननीय भास्करराव जाधव आणि आपण सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आपला या ठिकाणी फार वेळ घेणार नाही आहे. अनेक वेळा या भागातील आपल्या मतदार बंधू भगिनींनी आम्हा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद दिलाय, पाठबळ दिलाय. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या वेळेला आपल्या या प्रभाग 16 मधून एकूण 3 मतदान आपण करायचं आहे. एक नगराध्यक्ष म्हणून शिवानी राजेश सावंत पूर्वाश्रमीची आणि लग्नानंतरची शिवानी मिहीर माने, हिला आपल्याला मशाल चिन्हावरचं बटन दाबायचं आहे आणि तिला विजयी करायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला मतदान केंद्रामध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला पहिलं जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असेल त्याला गुलाबी पट्टी असेल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची. त्या ठिकाणी शिवानी राजेश सावंत माने हिच्या समोरचं बटन जे मशालीच असेल ते दाबून तिला विजयी करा. त्याचबरोबर दुसरं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असणार आहे. त्या ठिकाणी आमचे नजीर भाई असतील,
नाझीरबाईंची निशाणी मशाल असणार आहे आणि त्याचबरोबर सालिया वहाब वस्ता हिची निशाणी सुद्धा मशाल असणार आहे आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या साजिदबाईची सुद्धा निशाणी मशाल असणार आहे आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमची राजश्रीताई शिवलकर तिची पण निशाणी मशाल असणार आहे आणि आमचे अमित दादा विरणकर त्यांची निशाणी मशाल असणार आहे आणि त्यामुळे 8, 9, 10 मधून 5 मशाली आपल्याला पेटवायच्या आहेत आणि 6वी मशाल आपल्याला रमीला तांडे शिवानी मिहीर माने शिवानी राजेश सावंतची पेटवायची आहे आणि आपल्याला उद्याचा भविष्याचा राजूद्याचा विकास करायचा आहे. मित्रांनो, मतदार बंधूंनी बुजुर्ग या ठिकाणी लोक आहेत. आमचे SM कादरी साहेब मला दिसत आहेत. होते आता SM कादरी या साहेब सगळेच आपण लोक आहात. अनेक वर्ष आम्हाला ओळखता. मी या ठिकाणी आलो होतो. आपण सगळ्यांना मी विचारलं होतं की या भागामधून 16 नंबर प्रभागातून कोणाला उमेदवारी आपण द्यायची, मशाल पेटवायची की नाही पेटवायची. आपण सगळ्यांनी सांगितलं तर मला मशाल चिन्ह या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, बरोबर ना? असंच ना? आणि म्हणून आपण या ठिकाणी नाझीरबाई आणि सालिया ताईला आपण भावीला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे 16 नंबर मध्ये. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त बहुमताने यांना विजयी करायचं. राहिले आता या भागाचे प्रश्न. गेली 5 वेळेला निवडून आलेले थापेबाज बंडलबाज आमदार मंत्री या ठिकाणी आता मच्छी मार्केट बांधणार. परवा इथं कुठे सभा त्यांची झाली. याला विचारा की का आम्ही काय हे आहोत काय, आम्हाला रोज रोज प्रत्येक निवडणुकीला खोटी आश्वासने द्यायची. त्याला वाटतं अजूनपर्यंत प्रत्येक पक्षामध्ये उड्या मारल्या, त्यावेळेला तात्कालीन काही गोष्टी घडल्या. आई सालिया आई सालिया आलेली सालिया सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सालिया वाघ वस्ता बिचारी मचार. आणि त्यामुळं या ठिकाणी हा जो लबाड लांडगा मी याला म्हटलंय, दर निवडणूक आली की तुमच्यामध्ये वादविवाद करणार, मोठे मच्छीमार छोटे मच्छीमार अशा प्रकारचा त्या ठिकाणी भेदभाव करणार. मी या ठिकाणी अमुक करणार तमुक करणार आणि आपापसामध्ये वाद लावणार. आणि म्हणून मित्रांनो, यावेळेला सावध आपण राहायचं आहे. सावध म्हणजे डोळ्यात तेल घालून राहायचं आपल्याला आणि आपल्या जनतेला विचारलं पाहिजे की हा 5 वेळेला निवडून लबाड लांडगा ज्याच्या बरोबर जे आज कोण या ठिकाणी उभे आहेत ते नेमके कोण आहेत आणि लांडगा वाघाचं कातडं घालून आलेला आहे की काय ते बघा. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आहेत. महायुती आहे. त्या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. एक पक्ष आहे कमळ, ज्या पक्षात मी पूर्वी होतो तो पक्ष मी वर्षभरापूर्वी यांना लांडग्याला कंटाळून सोडलाय. दुसरा पक्ष त्या ठिकाणी अजितदादा पवारांचा आहे, त्यांची निशाणी घड्याळ आहे. तिसरा पक्ष जो आहे तो शिंदे मिंदे काय आहे, चोरून नेलेला उद्धवजींचा धनुष्यबाण घेऊन लढतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाही आहे. म्हणजे यांनी आपला बाप पर्यंत नव्हे, त्यांचा बाप आणि आपला नगराध्यक्ष याचा रेकॉर्ड तपासा. तो कसा आहे, तो संध्याकाळी डुलत असतो की फुलत असतो ह्याच्याकडे पण लक्ष ठेवा. तुमचे समस्या तुमचे प्रश्न समजून घेणार आहे, तुम्हाला प्रेम देणार आहे, भाईचारा देणार आहे काय हे सगळं समजून घ्या. ते ओरडत आहे, त्यांना पण पटत आहे. ते बघा. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला मतदान करताना आपला नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष आपल्या मुलीप्रमाणे जपूया, आपल्या मुलाप्रमाणे जपूया. आपला रिश्ता त्या घरात जसा होणार आहे तसं नगरसेवक आणि नगरसेविका सालिया आणि आमचे हे तर अध्यक्ष आहे. मला माहिती नव्हतं. ते म्हणाले संपूर्ण राजवड्याची जी जमात आहे त्याच्या अध्यक्ष आहेत. मग ऑलरेडी तुम्ही त्यांना अध्यक्ष केलंय. आता फक्त बटन दाबायचं आहे मशालीचं, एवढंच काम बाकी आहे. त्यामुळे काही तपासायचं राहिलं नाही. मी म्हणतो तसं आता भास्करराव जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर जाता जाता मी एकच त्या निमित्तानं विनंती करेन की आपली शिवानी ताई तुमच्या घरची मुलगी आहे, आपली सालिया या तुमची घरची आहे आणि आमचे नजीरबाई हे सुद्धा तुमच्या कुटुंबातील आहेत, तुमच्या जमातीचे ते अध्यक्ष आहेत. आणि आमचा साजिद काय राजू बंगाय जेंटलमन, राजू बंगाय जेंटलमन एक पिक्चर होता. या शिवानीताई माने यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. भावी नगरसेविका भास्कररावजी जाधव साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया। आणि त्यामुळं मी जे काय आपल्याला सांगत होतो की भास्करराव जाधव या कोकणचे सुपुत्र आज शिवसेनेचे नेते उद्धवजींचे जवळचे सहकारी 96 साली भास्करराव जाधव आमदार असताना बेलकरवाडा प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते। त्यांच्याबरोबर रत्नागिरीचा ढाण्या वाघ प्रमोद शेरे साहेब यांचं पण आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आताचे तालुका प्रमुख सन्मान्य शेखरशेठ गोसाळे दुसरा ढाण्या वाघ यांचंही आगमन झालं आहे। सभा फिरण्याची आवश्यकता नाही, बरोबर का? पण मुद्दा वादावाद्या करायच्या आणि इच्छा प्रजा भांडणी करायच्या, डोका थंड ठेवूया। राजीवभाई तुम्ही पण सगळ्यांनी बर्फ ठेवायचा डोक्यावर, मग काय करायचा तो बंदोबस्त मी करायला तयार आहे। कारण तुमचं लक्ष विचलित करणार, तुमची एकजूट भंग पावण्याचा प्रयत्न करणार, आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे। 32 अधिक नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाचा 33 उमेदवार असताना यांचे 45 उमेदवार का? तर बाळमानेला पडलेलं मशालीचं मतदान विशेष करून आमच्या मुस्लिम बंधू भगिनींचं फोडण्याकरता हे चोरून आणलेलं घड्याळ नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे। जर त्यांना नगराध्यक्ष व्हायचं असेल त्यांचे 32 उमेदवार का नाही समजून घ्या। एवढंच सांगायचं, एवढंच समजलं की समजलं दांडी कोण यांची। यांना असं वाटतंय प्रत्येक वेळेला फसवा फसव्या करायच्या, निवडणुका जिंकायच्या, नवीन थापा मारायच्या। आता अनेक व्हिडिओ येत आहेत। आमच्या अलिमिया काजी साहेबांनी एक इंटरव्ह्यू घेतला होता 9 वर्षापूर्वी साहेबांचा, तेव्हा साहेबांची इकडे केस नव्हते, आता केस आले आहेत। आता ते नवीन तरुण झाले, हा व्हिडिओ दिसतोय, मला माहित नाही। आता अलिमियाला मी फोन करून विचारलं, अरे भाई हे काय? तर मला काय, मी इंटरव्ह्यू घेतला। अरे म्हटलं तेव्हा आता रेकॉर्ड करा, टेक्नॉलॉजी आले, तंत्रज्ञान आहे, युट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, तुम्ही आता फसू शकत नाही। आपल्या माझ्या भाषेत बाप दाखवलं तर श्राद्ध काय? बाप नाही आहे तोही श्राद्ध करणे का? तसा अलिबाग तू घेतलाच नाही इंटरव्ह्यू, आता लपायचं नाही, आता बोल लोकांसमोर। तेव्हा हा सगळा खेळ चालला। आपण मच्छीमार बंधू बघितल्या, मला याची जाणीव आहे। माझे सुद्धा वडील 1954 साली रापणीचा मच्छीमारीचा व्यवसाय करणारे अनेक या ठिकाणचे पूर्वीचे बुजुर्ग लोक, विशेष करून महिला भगिनी त्यावेळेला त्या फेऱ्यावरती मासे घ्यायला यायचे, ते मासे विकायचे आणि मग पैसे द्यायचे। स्वस्ताई होती, आता सारखी महागाई नव्हती, पण एक भाईचारा होता, एक नातं होतं। मिऱ्यावरचे यशवंतराव माने हे इथल्या मच्छीमार भगिनींना आपल्या भावापेक्षा जवळचे होते। अशा प्रकारचं एक आपलं ऋणानुबंधाचं नातं होतं। त्यावेळेला त्या मिऱ्याच्या किनारपट्टीवरती रापणीला चिंगळं यायची, रापणीमध्ये पापलेट मिळायचं, रापणीला सरंगा मिळायचा। आज खोल समुद्रात गेला ट्रॉलीला तरी सरंगा मिळत नाही परिस्थिती आहे। आणि आज इथले होडीवाले, पणसोपवाले, बाट्यावाले, करल्यावाले आपण चांगल्या पद्धतीनं पारंपरिक मासेमारी करत होतो। वलवणाऱ्या होड्या होत्या, तेव्हा इंजिन नव्हतं, नंतर इंजिन आलं आणि आता काय झालं तर नेस्ता आलं, सँडबार आला। 20 वर्ष लबाड लांडगा फसवतोय, प्रत्येक निवडणुकीत सांगतोय मी तो गाळ काढणार, मी तो गाळ निघाला का? गाळ निघालाय, याला गाळात गाळायचा। या नगरपालिकेच्या लक्षात ठेवा, त्याच पापेबाजा तेच करतोय। मी तुम्हाला शब्द देतो, आपल्या शिवारीताईला नगराध्यक्ष करा, आपल्या सालियाला नगरसेविका करा, आमच्या नाजीर भाईला नगरसेवक करा, साजिद भाईला नगरसेवक करा। 32 नगरसेवक आपले येतील, 33वी शिवानीताई येईल। मी तुम्हाला सांगतो 1 महिन्यामध्ये आपण या नेस्ताचं काम सुरू करू। यांनी 20 वर्षामध्ये केलं, मी शब्द देतो, माझं वचन आहे तुम्हाला। सगळ्या मच्छीमारांना विश्वासात घेऊन करू। राज्य सरकार, केंद्र सरकार कोणाचा त्याची मतलब नाही आहे, घटनेनं केलेलं हे सरकार आहे। माझे राजकीय संबंध तुम्हाला माहिती आहेत। मी जर आजही फोन फिरवला तरी राज्याचा मुख्यमंत्री माझा फोन घेतो। 2014 सालात या देशाचे पंतप्रधान माझ्या प्रशाच्या योजना जेव्हा मी कुठे घेऊन जाईन, मुख्यमंत्री असेल, मत्स्यमार मंत्री असतील, अन्य केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री असतील, बाळ माने तुमच्या योजना मंजूर करून आणणार आहे। हा लबाड लांडगा आपल्या महिलांना सांगतो इथं मच्छीमार मार्केट कोण गेला? लाज लज्जा शरम वाटत नाही? माझी आई लहानपणी मला असं म्हणायची, ऐका घेण्यासारखा विषय, काहीतरी एखादी गोष्ट आम्ही चुकायचो लहानपणी आणि मग ती आम्हाला ओरडायची आणि ती काय म्हणायची आम्हाला, मुलाला आई बोलायची, काय जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे काय तुला?
तसं माझा सवाल आहे ना, जनाची नाही मनाची तरी लाज आहे का या माझ्या मच्छीमार भगिनींना प्रत्येक वेळेला भामटा फसवतोय. आता या भामट्याला फसवायचा, दुसरा काय घाबरू नका, काळजी करू नका, काय नाही करू शकता. 5 दिवस जेलमध्ये गेलो होतो ढोकले यांच्या दहशतीला, तर यांचे दिवस आता संपले. तेव्हा जर इथं कोण दादागिरी दाखवत असेल, तुमचा कावल काढून तिकडे मिरकवड्यात थांबवतायत. अरे मर्द पाहिजे ना, तुम्ही कशाला घाबरवताय? मुस्लिम समाजाचे कोण कोण आणतात नेते त्यांना सांगताय. मला सवाल आहे की आता हे कोणाबरोबर सत्तेत आहेत? राज्याच्या केंद्रामध्ये कोण सत्तेत आहे? राजीवभाई, मग आता हे याला चालतात आणि म्हणजे 33 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि महायुतीमध्ये 25 लोक उभे आहेत. हे कसं काय? जरा माहिती घ्या की किती ठिकाणी कमळ आहे. 6 ठिकाणी आहे, पण तिथं पण त्या कमळाला घटपात करणारे फसवणार. लोकसभेला नारायणरावांना यांनी मतदान केलं नव्हतं, रोकेगा कौन म्हणाले होते. त्यामुळे इथं काय होणार आहे त्याला माहिती आहे. यांचा चोरून नेलेला जो धनुष्य आहे, या धनुष्याचे उमेदवार किती आहेत हा प्रश्न त्यांना विचारा. आणि जर तुमची राज्यामध्ये डबल इंजिनचं जर सरकार आहे, तर मग या ठिकाणी कशा पद्धतीनं कोण कोण उमेदवार उभे आहेत? मला वाटतं या ठिकाणी महाविकास आघाडी जी झाली होती त्यातला अधिकृतरित्या यांना दिलेलं नाही, काहीतरी गडबड करून ते तुतारी फुकणारा माणूस आणली. आता इथे घड्याळ असणार, बरोबर? मग रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदाला घड्याळ, शिवसेना चोरून नेलेला काय शिंदे सेनेचा पक्ष आहे, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. मतदार